3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले. खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं दोन्ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला रोहित पवारांची देखील उपस्थिती होती. सांगलीत भाजपच्या नूतन नगरसेवकांचा आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते सत्कार. मिरजेच्या प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपचे 4ही उमेदवार विजयी झालेत. यात पडळकरांचे कट्टर समर्थक फारुख जमादार यांचा विजय झाला आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातल्या तायक्वांदो अकादमीमध्ये स्वसंरक्षण प्रशिक्षणाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमात मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. तरुणींमध्ये संरक्षण करण्यासाठी आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आवश्यक कौशल्य प्रदान करण्यासाठी या उपक्रमाचा उद्देश होता. उत्तर प्रदेशमध्ये आरोपींविरोधात योगी सरकारनं ऑपरेशन एन्काउंटर सुरू केलंय. ग्रेटर नोएडा आणि आझमगड भागात झालेल्या चकमकीत 3 गुंड जखमी झालेत. जखमींवर गुंडांवर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी या कारवाईत त्यांच्याकडून बंदूक आणि काडतुसं सुद्धा जप्त केली आहेत. वाशिममधील मेडशी इथे मौनी अमावस्येनिमित्त खंडोबा महाराजांच्या यात्रेला अनेक वर्षांची परंपरा लाभली आहे. यंदा ही पारंपरिक यात्रा उत्सवासाठी विदर्भातील विविध भागातून मोठ्या संख्येनं भाविकांनी हजेरी लावली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी होती. कर्नाटकच्या मंगळुरू शहरात उलाला बीच फेस्टिवलचा भाग म्हणून उलामधील उचिला बीचवर एक कंट्री बोट रेसचं आयोजन केलं. या स्पर्धेत अनेक बोटींनी सहभाग घेतला होता. तसंच ही स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती. जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा एजन्सींनी मोठी कारवाई केली आहे. बडगामच्या सदुरा गावातील 3 लोकांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. तसंच यावेळी संशयितांवर UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात सुरक्षा तैनात केली आहे. किश्तवाडमध्ये कारवाईत लष्करानं 2 ते 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. यावेळी SOG, CRPF, ITBP, SDRF आणि रेल्वे पोलिसांनी एकत्र मिळून मॉक ड्रिल केली आहे. राजस्थानमधील टोक शहरात अवैध हत्यार बनवण्याचा कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात हत्यार बनवण्याचं साहित्य जप्त केलं. तसंच गन पावडर, अमोनियम नायट्रेटही जप्त केलं. पोलिसांनी बंदूक बनवण्याचं साहित्यही जप्त केलं. दोघांना या प्रकरणात अटक झाली आहे. छत्तीसगडमधल्या बिजापूर जिल्ह्यात नक्षलींविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. नक्षलींविरोधात झालेल्या चकमकीत 4 नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात आलं. या कारवाईत दिलीप बदेजा या नक्षलवाद्याचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू काश्मीरमध्ये ड्रग्सच्या नेटवर्कवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. श्रीनगरमधून ड्रग्स पेडलर फैयाज अहमद डारला अटक झाली आहे. तसंच यावेळी फयाजवर पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला. नाशिकमधल्या येवलेकरांचा पाणी प्रश्न मिटलाय. गंगासागर तलावाला पिण्याच्या पाण्याच्या रोटेशनची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाला पत्र लिहून पिण्याच्या पाण्याचं रोटेशन सोडावं अशी सूचना केली. लातूरमधल्या एका हॉटेलमध्ये ग्राहकाने मागवलेल्या बिर्याणीत झुरळ आढळलाय. ग्राहकांनी याची तक्रार हॉटेल चालकांकडे केली. मात्र हॉटेल चालकाने उलटसुलट उत्तर दिल्याचा आरोप ग्राहकांनी केला. अन्न आणि औषध प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या हॉटेल चालकावर कारवाई करावी अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.